नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय मॅथ्स बाय गजानन फुके सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासमोर एक प्रश्न आहे, शेकडेवारीचा तो प्रश्न आहे. प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की एनचे 12.5% बरोबर 185 आहे, तर एनची व्हॅल्यू काय. आता या प्रश्नाला जसं दिलं आहे त्याच पद्धतीने आपण त्याला मांडण्याचा प्रयत्न करू. म्हणजे काय, एन जशाच्या तसा, एन चे म्हणजे या ठिकाणी आपल्याला गुणाकारचं चिन्ह त्या ठिकाणी द्यायचं आहे. 12.5 जशाच्या तसा लिहायचा आहे. टक्के म्हणजे आपल्याला इथे 100 घ्यायचं आहे आणि इक्वल टू तुम्हाला लिहायचं आहे 185. उदाहरणामध्ये तुम्हाला पॉईंट दिला आहे म्हटल्यानंतर पॉईंट आपल्याला पहिला शिफ्ट करायचा आहे. मग पॉईंट शिफ्ट करण्याच्या मेथड्स आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. जर एखाद्या संख्येमध्ये जेवढ्या संख्येनंतर पॉईंट आहे त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काही झिरो त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करायचे. म्हणजे काय, या ठिकाणी बघा, एन इंटू 12.5. 12.5 मध्ये जर उजव्या हाताकडून आपण बघितलं तर एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हटल्यानंतर आपण डायरेक्ट त्याला 125 लिहिणार. वरती एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणून खाली एक एक्स्ट्रा झिरो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणजे खाली 100 होता, वरचा जो पॉईंट तो झिरोच्या रूपामध्ये खाली आला म्हटल्यानंतर तो 1000 त्या ठिकाणी तयार झाला. इक्वल 185 जशाच्या तसा लिहायचा आहे. याला जर आता छोटंसं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 125 1 जा होईल आणि 125 8 जा होईल. आता हा जो डिवाइडमधला 8 आहे तो सरळ तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार. म्हणजे काय तुम्हाला दिसेल तर 185 इंटूमध्ये तुम्हाला 8 दिसेल. 185 इंटूमध्ये जर 8 आपण या ठिकाणी केला, छोटासा मल्टिप्लाय जर आपण या ठिकाणी केला तर 8 5 जा 40 होईल, कॅरी 4 जाईल. 8 8 जा 64 मध्ये जर 4 प्लस केला तर 68, कॅरीमध्ये 6 जाणार. 8 1 जा 8 मध्ये जर 6 प्लस केला तर 14. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एनची प्युअर व्हॅल्यू त्या ठिकाणी आलेली दिसेल 1480 आणि हे असेल त्याचं त्या ठिकाणी फायनल आन्सर.